श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ताईदादांना स्वामी सेवेमध्ये जोडण्याचा प्रयत्न करा. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे दादांच्या आणि आपल्या या मठामधून आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो आपल्या महिला सेवेकरी ग्रुपबद्दल असणार आहे. जे आपला मठाचा महिला सेवेकरी हा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी सर्व ताईदादांना विनंती आहे की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. कसं असतं ना, आपण या कलियुगामध्ये या धावपळीच्या जगामध्ये राहत असतो आणि या धावपळीच्या जगामध्ये राहत असताना या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येकजण भगवंताची आराधना करत असतो, भगवंताला पूजन करत असतो आणि प्रत्येक संकटाच्या वेळी आपण देवाचा धावा करत असतो. आणि देवाला माहीत आहे की कलियुगामध्ये सर्वच जण माझा धावा करतील, प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी मला जाणे काही शक्य होणार नाही. त्यावेळेस भगवंतानं काय करावं की असे काही अवतार निर्माण करावे की अशी काही विभूती या धर्तीवर आहेत की ज्यांच्या मार्फत आपण आपले प्रश्न सोडवू शकतो. असेच स्वामी सेवेमधून आज आपण प्रश्न सोडणार आहोत. आपले प्रश्न स्वामी सेवेमधून सोडवण्यासाठी कदाचित स्वामींनी दादांना पाठवलेलं असावं आणि दादा त्यांचं हे कार्य अविरत करत आहेत. निस्वार्थपणाने प्रदीप दादा आपली स्वामी सेवा हे करत आहेत आणि त्यासाठी दादांनी खूप सुंदर आयोजन देखील केलेलं आहे. जे ज्या ताईदादांना स्वामी सेवेमधून अनुभव येत असतात असेच अनुभव प्रत्येक घराघरामध्ये यावेत आणि प्रत्येक ताईदादांचं दुःख दूर व्हावे या उद्देशाने दादांनी काय केलेलं आहे तर महिला सेवेकरी हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. म्हणजे आपल्या मठाचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे आपल्या या मठाबद्दल सर्व माहिती आपल्या महिला सेवेकरी ग्रुपवर येत असते. बऱ्याचशा ताईदादांचे म्हणणे असते, प्रश्न असतो की नेमकं महिला सेवेकरी ग्रुप म्हणजे काय आहे किंवा या ग्रुपमध्ये कोण ॲड होऊ शकतं किंवा ग्रुपमध्ये ॲड कसं व्हायचं, सेवा कशी घ्यायची, दादांकडून स्वामी सेवा कशी घ्यायची, आपले प्रश्न कसे सोडवायचे याबाबत खूप सारे प्रश्न सर्व ताईदादांना आलेले असतात. आणि कमेंट बॉक्समध्ये देखील आपण प्रश्न करत असता की ग्रुपमध्ये जॉईन कसं व्हायचं. या उद्देशाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर महिला सेवेकरी या ग्रुपबद्दल आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर महिला सेवेकरी हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. यावरती व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन व्हायचं आहे. तर जॉईन कसं व्हायचं, ग्रुपमध्ये काय असतं तर आपला ग्रुपचा जो आयकॉन असणार आहे तो श्री स्वामी सूत ग्रुपला जो आयकॉन आहे, महिला सेवेकरी या ग्रुपला जो आयकॉन आहे त्याचं नाव आहे श्री स्वामी सूत आणि खाली स्वामींचा DP आहे. असा आपला ग्रुप महिला सेवेकरी ग्रुपला DP आयकॉन आहे. मग या ग्रुपला आपण अगोदर जॉईन होत असताना नंबर चेक करायचा आहे. यावर 2 नंबर असतात. एक प्रदीप दादांचा ग्रुप ॲडमिन नंबर असतो आणि जो दुसरा नंबर असतो तो अदर ग्रुप ॲडमिनचा नंबर असतो. म्हणजे प्रत्येक ग्रुपला 2 ग्रुप ॲडमिन असतात. म्हणून आपण पहिल्यांदा महिला सेवेकरी ग्रुपमध्ये जर जॉईन होणार असाल तर अगोदर चेक करायचं आहे की ग्रुपचा आयकॉन श्री स्वामी सूत आहे की नाही. त्यानंतर ग्रुपला 2 ॲडमिन आहेत की नाही. एक ॲडमिनचा DP हा स्वामी समर्थ महाराजांचा असतो. म्हणून अगोदर आपण चेक करून घ्यायचं आहे की हा दादांचाच ग्रुप आहे की नाही. कारण दादा ज्या सेवा देत असतात त्या सर्व विनामूल्य दिल्या जात असतात. ऑनलाईन जरी आपण प्रश्न विचारला, त्यावरती जरी आपण सेवा घेतल्या तरी दादा कोणतेही पैसे त्या सेवेचे घेत नाही. सर्व सेवा आपल्या विनामूल्य असतात. त्यामुळे जर दादांच्या नावाने कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर आपण सावधान राहायचं आहे आणि आपली काळजी देखील घ्यायची आहे. त्यामुळे सर्वात अगोदर हा दादांचाच ग्रुप आहे का, आपल्या मठाचाच ग्रुप आहे का हे देखील आपण चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मठाचं लोकेशन पाहण्यासाठी लिंक दिलेली असते आणि त्यामध्ये आपल्या मठाचा ॲड्रेस सुद्धा आपल्या महिला सेवेकरी ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो. ते देखील आपण चेक करायचं आहे.
त्यानंतर आपल्या या महिला सेवेकरी ग्रुपमागचं उद्देश काय आहे, की आपण हा ग्रुप का बरं निर्माण केलेला आहे? तर त्यामागचं कारण एवढंच आहे, की बऱ्याचशा ताईदादांना जगभरामध्ये आपली स्वामी सेवा असते आणि बऱ्याचशा ताईदादांना मठामध्ये येणे शक्य होत नाही, कारण काही बाहेर असतात, देशाच्या बाहेर, राज्याच्या बाहेर असतात. तर काहींना इमर्जन्सी प्रॉब्लेम असतो, त्यावेळेस ते इमर्जन्सीमध्ये मठामध्ये येऊ शकत नाही. काहींचा हॉस्पिटलाइज प्रश्न असतो. तर मग अशा ताईदादांसाठी आपण हा ग्रुप तयार केलेला आहे. म्हणजे ग्रुपला महिला सेवेकरी नाव जरी असेल, तरी या ग्रुपमध्ये ताई आणि दादा दोघेही ॲड आहेत आणि दोघेही ॲड होऊ शकता. कारण आता आपले ग्रुप 2200च्या वरती ग्रुप गेलेले आहेत. त्यामुळे आपण नाव चेंज करू शकत नाही. म्हणून नाव हे महिला सेवेकरी असंच असणार आहे. पण त्या ग्रुपमध्ये ताई आणि दादा दोन्हीही ॲड आहात. त्यामुळे जे अजून ग्रुपला जॉईन नसेल, तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण देखील महिला सेवेकरी ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तर ग्रुप बनवण्याचा उद्देश काय आहे? तर बऱ्याचशा ताईदादांना मठामध्ये येणे शक्य होत नसतं. पण प्रश्न तर भरपूर असतात. मग दादांपर्यंत कसं पोहोचायचं? दादांकडून सेवा कशी घ्यायची? तर मग आपण महिला सेवेकरी ग्रुपचा जो ॲडमिन नंबर आहे, त्या ग्रुप ॲडमिनला आपण कॉल किंवा मेसेज करू शकता. जर तुमचा कॉल रिसीव्ह नाही झाला, तर तुम्ही मेसेज करा. मेसेजला तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. कारण ग्रुप ॲडमिन देखील काहीतरी आपलं जॉब करत असतात. त्यांचा देखील आपला संसार असतो आणि सर्व कामी पाहून ते स्वामी सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जरी आपला कदाचित एखादा कॉल रिसीव्ह नाही झाला, तर आपण ग्रुप ॲडमिनच्या व्हॉट्सअप नंबरला प्रायव्हेटला मेसेज करायचा आहे. प्रायव्हेटला तुम्ही मेसेज टाकल्यानंतर त्या ताई किंवा दादा, आपल्या मठाच्या काही ग्रुप ॲडमिन ताई आहेत, काही दादा आहेत, ते तुम्हाला आपल्या दादांच्या सेवेचे नाव सांगतील आणि नाव सांगितल्यानंतर आपण ती सेवा आपल्या महिला सेवेकरी या ग्रुपवरती डिटेलमध्ये आलेल्या असतात. डिटेलमध्ये आलेली सेवा आपण त्या ठिकाणी चेक करायची आणि व्यवस्थित तशा पद्धतीने आपण घरी बसल्या देखील सेवा करू शकतो. आता सेवा घेत असताना जर आपण मठामध्ये येऊन घेणार असेल, तर दरबार कधी असतो, दादा मठामध्ये कधी असतात, हे देखील महिला सेवेकरी ग्रुपवरती येत असतं. जर तुम्हाला ऑनलाईन सेवा घ्यायची असेल, तर तुमचा प्रश्न कदाचित आपण मठाच्या कमान पास केल्यानंतर आपला 70% प्रश्न सुटलेला असतो. म्हणून जास्तीत जास्त ताईदादांनी शक्यतो मठामध्ये येऊनच सेवा घ्यावी. पण ज्या ताईदादांना शक्य नाही, तर त्यांनी ऑनलाईन सेवा घेत असताना जर तुमचा प्रश्न व्हॉट्सअपला केलेला असेल, तर तुमचा प्रश्न हा प्रदीप दादांपर्यंत पोहोचवला जातो. दादा व्यवस्थित प्रश्न वाचून घेत असतात आणि त्यावरती दादा जी सेवा देतील ती ग्रुप ॲडमिन तुम्हाला सेंड करत असतात. अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन सेवा देखील घेऊ शकतो. आपल्या महिला सेवेकरी ग्रुपवरती आपल्या यूट्यूबच्या लिंक आलेल्या असतात. त्यानंतर मठामध्ये जे पण आपले कार्यक्रम होत असतात ते सर्व लाईव्ह होत असतात. त्याच्या लिंक आपल्या ग्रुपवरती आलेल्या असतात. त्यानंतर आपल्या सेवा सर्व ग्रुपवरती आलेल्या असतात. ज्या ताईदादांना स्वामी सेवेमधून अनुभव आलेले आहेत, ते सर्व अनुभव आपल्या महिला सेवेकरी ग्रुपवर येत असतात. जे अशा संपूर्ण मठाची माहिती आपल्या महिला सेवेकरी ग्रुपवर येत असते. त्यामुळे सर्वात जास्त ताईदादांनी ग्रुपला जॉईन व्हायचे. तसेच महिला सेवेकरी या ग्रुपवरती इतर ग्रुपच्या लिंक्स देखील येत असतात. त्या महिला सेवेकरी ग्रुपची लिंक आपण शेअर करायची असते आणि ज्या ताईदादांना ग्रुपला ॲड व्हायचं आहे, त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून ते देखील ग्रुपला जॉईन होऊ शकता. अशा पद्धतीनं आपण महिला सेवेकरी ग्रुपचा सर्वांनी हिस्सा बनायचा आहे. सर्वांनी स्वामी सेवेमध्ये जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. महिला सेवेकरी ग्रुपवरती आलेली लिंक आपण जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त ताईदादांपर्यंत पोहोचवायचे आहे, जेणेकरून सर्व ताईदादांचे प्रश्न स्वामी सेवेमधून नक्की मार्गी लागतील. तसेच आपण महिला सेवेकरी ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर त्या ग्रुपमध्ये काही ताई आहेत आणि दादाही असतात. त्यामुळे आपण आपला DP हा शक्यतो स्वतःचा DP ठेवू नये, कारण काही ताईदादा त्याचा वापर करू शकतात. त्यामुळे आपला हा प्रायव्हेट DP ठेवू नये, तर आपण दुसरा DP कोणता तरी ठेवू शकतो. त्यासाठी आपण संपूर्ण प्रायव्हसी आपल्या मठाबद्दल घेत असतो. तरी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल, तर तुम्ही ग्रुप ॲडमिनला विचारू शकता. अशा पद्धतीनं आपण घरी बसल्या देखील स्वामी सेवा घेऊ शकतो, जर आपल्याला मठात येणं शक्य नसेल तर. आणि जर आपल्याला दरबारला यायचं असेल, तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या ग्रुपवर येत असते. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण महिला सेवेकरी ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाही, कारण आपण सर्व सेवा विनामूल्य देत असतो. आपल्या मठामध्ये देखील सर्व सुविधा विनामूल्य आहे. त्यामुळे जर ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी कोणी पैसे मागितले, तर कृपया आपण कोणतेही चार्जेस पे करू नका.
आपली सर्व सेवा ही विनामूल्य असणार आहे. म्हणून जास्तीत जास्त ताईदादांपर्यंत स्वामी सेवा नक्की पोहोचवा. त्यांचेही प्रश्न नक्की मार्गी लागतील. आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दादांचा नंबर आणि महिला सेवेकरी ग्रुपची लिंक शेअर करणार आहे. तरी आपण तिथे जाऊन क्लिक करून आपण देखील ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. आपले काही प्रश्न असेल तर नक्की त्यामधून सुटणार आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईदादांना विनंती आहे की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.